कोल्हापूर जिल्ह्यात 3000 शाळांमध्ये सायबर सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम, महिला व बालकांवरील सायबर गुन्हे रोखण्यासाठी राज्य महिला आयोगाचा पुढाकार. सायबर सुरक्षेत कोल्हापूरला मॉडेल जिल्हा बनवण्याचा महिला आयोगाचा निर्धार. महिला व बालकांवरील वाढत्या सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात 3000 शाळांमध्ये विशेष पथदर्शी सायबर सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत राज्य महिला आयोगाच्या सचिव नंदिनी आवडे यांनी पालकांनी आपल्या मुलांना सायबर सुरक्षेची योग्य जाण करून देणं ही आजच्या काळाची मोठी गरज असल्याचं प्रतिपादन केलं. समाज माध्यमांचा वाढता वापर, महिला आणि बालकांवरील सायबर गुन्हे, ऑनलाईन फसवणूक, छेडछाड, सायबर बुलिंग आणि पोक्सो संबंधित गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन हा उपक्रम राबवण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी झाल्यानंतर तो संपूर्ण राज्यात राबवण्यात येणार असल्याचं आवडे यांनी सांगितलं. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये समाज माध्यमांच्या सुरक्षित वापराबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. महिला आणि बालकांविरुद्ध होणारे सायबर गुन्हे रोखणे, ऑनलाईन तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया समजावून सांगणे, तसेच पोक्सो कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यामधील तरतुदींची माहिती तज्ज्ञांकडून दिली जाणार आहे. फेक प्रोफाईल, सायबर बुलिंग, ऑनलाईन छळ, सेक्सटॉर्शन, मॉर्फिंग आणि ओळख चोरी यासारख्या प्रकारांबाबत जागरूकता निर्माण करून त्यांचे मानसिक, सामाजिक आणि आर्थिक परिणामही विद्यार्थ्यांसमोर मांडले जाणार आहेत. हा कार्यक्रम तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक आराखडा तयार करण्यात आला आहे. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे, पोलीस निरीक्षक संजय हरगुडे, जिल्हा संरक्षण अधिकारी आलोक अग्रहरी, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रतिनिधी, पोलीस विभागाचे सायबर तज्ज्ञ, तालुक्यातील संरक्षण अधिकारी तसेच विविध अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या मोहिमेत सायबर पोलीस अधिकारी, विधी सेवा प्राधिकरणाचे प्रतिनिधी, मानस उपचार तज्ज्ञ आणि बाल संरक्षण तज्ज्ञांचा समावेश असलेला गट मार्गदर्शन करणार आहे. केस स्टडी आणि गटचर्चांच्या माध्यमातून प्रशिक्षण अधिक प्रभावी करण्यात येणार असून कोल्हापूर जिल्ह्याची सायबर सुरक्षेत मॉडेल जिल्हा म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी महिला आयोग प्रयत्नशील असल्याचं नंदिनी आवाडे यांनी सांगितलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.